जळगावात गुलाबराव पाटलांना मोठा धक्का। जळगावात गुलाबराव पाटलांचा बालेकिल्ला ढासळला। जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना या नगर परिषद निवडणुकांमध्ये चांगलाच राजकीय धक्का बसलाय। या निवडणुकीत जिल्ह्यातील अनेक प्रस्थापित नेत्यांना अनपेक्षित धक्के बसलेत। यात विशेष म्हणजे जिल्ह्यातील इतर शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी मात्र आपल्या मतदारसंघात दमदार कामगिरी केली आहे। त्यामुळे गुलाबराव पाटलांचा पराभव हा जास्तच ठळकपणे चर्चेत आलाय। आपल्याच मतदारसंघात स्वतःच्या उमेदवाराला निवडून आणण्यात गुलाबराव पाटील अपयशी ठरलेत। जळगावच्या राजकारणाला कलाटणी देणारी ही बातमी नेमकी काय आहे, सविस्तर पाहूयात। नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात थोडक्यात। जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि विशेषतः नगर परिषद निवडणुकांनी संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलं होतं। अनेक प्रस्थापित नेते आणि मंत्र्यांच्या प्रतिष्ठा यात पणाला लागल्या होत्या। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यासारखे बडे नेते या निवडणुकीसाठी मैदानात उतरले होते। या निवडणुकीच्या निकालानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे बडे नेते गुलाबराव पाटील यांच्यासाठी हा निकाल अत्यंत धक्कादायक मानला जातोय। ज्या धरणगाव नगर परिषदेवर गुलाबराव पाटलांचं एकहाती वर्चस्व होतं, तिथेच त्यांच्या उमेदवाराचा पराभव झाला। धरणगाव नगर परिषदेची जागा गुलाबराव पाटलांसाठी केवळ एक निवडणूक नव्हती, तर त्यांच्या राजकीय प्रतिष्ठेचा आणि अस्मितेचा विषय होता। मात्र मतदारांनी दिलेला कौल गुलाबराव पाटलांच्या विरोधात पडल्याने त्यांचा बालेकिल्ला ढासळल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे। धरणगाव नगर परिषदेत शिवसेना शिंदे गटाकडून वैशाली भावे मैदानात होत्या, तर त्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शहर विकास आघाडीच्या उमेदवार लीलाबाई चौधरी उभ्या होत्या। ही लढत सुरुवातीपासूनच वैयक्तिक आरोपांमुळे चांगलीच गाजली होती। लीलाबाई चौधरी यांनी प्रचारादरम्यान अहिराणी भाषेमध्ये गुलाबराव पाटलांवर केलेल्या टीकेने वातावरण चांगलं तापलं होतं। गुलाबराव पाटलांना घातलेले कपडे हे माझ्या नवऱ्याने शोधून दिले होते, या त्यांच्या एका वाक्याने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं। आणि अखेर लीलाबाई चौधरी यांनी ही निवडणूक जिंकून गुलाबराव पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यामध्ये चांगलाच धोबीपछाड दिलाय। धरणगावमध्ये गुलाबराव पाटलांना झटका बसला असला तरी सुद्धा जिल्ह्यातील इतर शिंदे गटाच्या आमदारांनी मात्र आपापली ताकद दाखवून दिली आहे। पाचोरा, भडगाव, चोपडा, पारोळा, अंमळनेर या ठिकाणी शिंदे गटाचे उमेदवार निवडून आलेले। विशेष म्हणजे राज्यमंत्री रक्षा खडसेंनाही या निवडणुकीमध्ये चांगलाच धक्का बसलाय। आता या निकालानंतर राजकीय तर्कवितर्क लावले जातात। धरणगावमध्ये भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी छुप्या पद्धतीने लीलाबाई चौधरी यांना मदत केल्याची चर्चा जोरात सुरू आहे। गुलाबराव पाटील यांच्यासाठी हा निकाल आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे, कारण इतर आमदारांनी आपापले गड राखले असताना जिल्ह्याचे पालकमंत्री असूनही त्यांना स्वतःच्या बालेकिल्ल्यात पराभव पत्करावा लागलाय। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही बातमी इतरांना शेअर करा।